झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरीतल्या रणरागिणी आता रोड रोमियोंचा मुकाबला करायला सज्ज झाल्या आहेत। पोलिसांनी पुढाकार घेऊन पिंपरी चिंचवडमधल्या तरुणींना कराटे प्रशिक्षण देणं सुरू केलंय। या उपक्रमाचं सर्वसामान्यांमधून स्वागत होत आहे। वाढत्या गुन्हेगारीमुळे कायम टीकेचं लक्ष होत असलेल्या पिंपरी चिंचवडच्या पोलिसांनी एक कौतुकास्पद पाऊल उचललंय। तरुणी महिलांना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे। महिलांच्या स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी हे महत्त्वाचं पाऊल उचललंय। मोफत कराटे वर्ग आम्ही पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये सुरू करतोय। सुरुवातीला पिंपरी पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये संध्याकाळी 6 ते 8 या दरम्यान आम्ही हे प्रशिक्षण वर्ग सुरू करू आणि उत्तरोत्तर जसं जसा महिलांचा अधिकाधिक सहभाग याच्यामध्ये वाढेल, शहरातल्या वेगवेगळ्या भागामध्ये देखील आम्ही अशा प्रकारची प्रशिक्षण शिबिरं ही मोफत आयोजित करू। दिल्ली गँगरेप प्रकरणानंतर तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय, त्यामुळे काही चांगले बदल होताना दिसतात। त्याबद्दल समाधान बाळगायला हरकत नाही, पण या उपायांबरोबरच जे गुन्हेगार आहेत त्यांना कठोर शिक्षा देत पोलिसांनी चांगला संदेश देण्याची गरज आहे। बऱ्याच वेळी पोलीस निष्काळजीपणा करतात आणि त्याचा फटका पीडित तरुणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना बसल्याचं समोर आलंय। म्हणून महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आणखी गांभीर्यानं विचार होण्याची गरज व्यक्त होतीये। स्वसंरक्षणासाठी पोलिसांकडून तरुणींना दिलं जाणारं हे प्रशिक्षण खरंच कौतुकास्पद असंच पाऊल मानावं लागेल। पण जे दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जरब बसावी असं वर्तन पोलिसांकडून व्हावं अशीही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त केली जाते। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।